भंडारा जिल्ह्यातील पवनीजवळ असलेल्या कोंढा येथे रात्रीच्या वेळेस दुकान बंद करत असताना दुकानदार एकटाच असल्याचं बघून मंकी कॅप घातलेल्या 3 चोरट्यांनी कपड्याच्या दुकानात प्रवेश केला। यानंतर त्यातील एकाने त्याच्याजवळ असलेला कोयता बाहेर काढून दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देत दुकानदाराला धक्काबुक्की करत दुसऱ्याने त्याच्याशी धक्काबुक्की करीत दुकानाच्या गल्ल्यात आणि बॅगमध्ये असलेले 45,000 रुपये लुटून पळ काढला। ही संपूर्ण घटना दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। या घटनेचे गांभीर्य ओळखून अड्याळ पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून दुकान गठात सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले। या प्रकरणी 3 चोरट्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून अड्याळ पोलीस आता घटनेचा पुढील तपास करीत आहे। या घटनेने व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भीतीच वातावरण पसरलं आहे। पुण्यामध्ये ज्याप्रमाणे कोयता गँगनं दहशत माजविण्याचा प्रकार केला तसाच प्रकार आता भंडाऱ्यातही घडतोय का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे। शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा। मला वाटलं दुकानाला माणसंच काही राहिलं असं तर आले, मी ह्याच याच्यात राहिलो। आता सेटर बंद केला पूरा कोयता घेतला देणार चेहरा काही दिसत नाही, बांधल्यात नाही, पण तो ओळखून जाईल, तो ओळखला ना ते 2-3 तर दिखे चेहरा दिखे वरा तू ये किती लागवला आहे, तू उचलते चेहरा दिसलेला दोघांचे दाबून ठेवलं तोंडाला नाक ठीक दाबून आलं तर म्हटलं नाक खोला, बाकी लॉक नाही, काहीच नाही, फक्त तुम्ही नाक नका दाबून। कॅश काढलं दूर कोयता ठेवलं त्यानं दाबून ठेवलं, बोंबलला नाही पाहिजे म्हणून। आता तिसरा येते, येतो म्हणतो, त्याला बोलावलं। गाडी वाडी भेटून जाते, ती आपल्या गोडाऊनला कॅमेरा लावलं का नाही ना, ते पूर्ण क्लिअर झाले। गाडी समोर असू शकते, बाकी इथं नव्हती। मी बाहेर आलो का नाही, बघा गाडीची नाही आहे, त्या गाडी आहे, त्यांच्याजवळ 4 व्हीलर आहे, गाडी आहे, गाडी ड्रायव्हर दुसरा आहे तिथे, कारण की 3-4 लोक आहेत, ते मोठी गाडी आहे। शूटर इकडे वेगळे आहेत, गाडीचा ड्रायव्हर वेगळा आहे, हे डायरेक्ट जाऊन घुसले। असे करून आले ते, म्हणजे कुठं त्याला पैसा वाढलेले का काय ते काय नाही, मला वाद घेऊन पाहू दे म्हणते, कुठं अजून काय आहे। म्हणजे ते प्रोफेशनल आहेत, प्रोफेशनल नाहीत, लोकेशन पेऊन वाले आहेत, ते पेऊन आहेत। पैसे नेला मला ओळखते, मला पाहू द्या कोण होता, मी स्वतः डोळ्यात पाहिलं त्याच्या मागं